राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं बुधवारी 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं। अजित पवार यांच्या या अकाली आणि अपघाती निधनामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाला जबर हादरा बसला। यामुळेच राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील राजकीय समीकरण बिघडून गेलंय। तसंच काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून अजित पवार यांनी उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पुरता कोलमडून गेलाय। अशा परिस्थितीत अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.5 वर्षात उभा राहिलेल्या या पक्षाचं पुढे काय होणार? अजित पवार यांच्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलीनीकरण करून त्यांची सूत्रे शरद पवार यांच्या हातात दिली जाणार का? अजित पवार यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पुढे आणलं जाणार का? पार्थ आणि जय पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिवसभरात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री पदाची जागा रिक्त झाली। यापदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घेण्यात आला। तसंच महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपनेही या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे। त्यानंतर आता शनिवारी संध्याकाळी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। आता अजित पवार यांच्या निधनाला 3-4 दिवस उलटत नाहीत, तोच सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवण्याचा निर्णय एवढ्या तातडीने का घेण्यात आला? पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या याचा घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने झालेल्या दुर्दैवी निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यातच दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे फारसा राजकीय अनुभव नसल्यानं आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, जय पवार यांचाही अद्याप राजकारणात जम बसलेला नाही। अजितदादांच्या पश्चात त्यांच्या चेहऱ्यावर आणि भक्कम आधारावर उभा राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं भवितव्य कसं असेल याबाबत चर्चा सुरू झाली होती। त्यातच आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं विलीनीकरण करून त्यांची सूत्रे शरद पवार यांच्या हातात देण्यात येणार असल्याची कुजबूज सुरू झाली होती। त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही वेळातच राज्य सरकारमधील मंत्री आणि अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते असलेल्या नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्याची मागणी केली। त्यानंतर इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या सुरू मिसळा दरम्यान शुक्रवारी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असतानाच इकडे मुंबईमध्ये सकाळपासून हालचालींना वेग आला होता। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि परिस्थितीबाबत चर्चा केली। सोबतच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी आणि अजित पवारांचे रणनीतिकार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा केली। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्याचं मान्य केलं। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्या होकारानंतर आता शनिवारी दुपारी अजित पवार गटाची बैठक होणार असून त्यात पक्षाच्या गटनेत्याच्या निवडींची औपचारिकता पार पाडून शनिवारी संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आटोपण्यात येणार आहे। या संपूर्ण घडामोडी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या। आधी अरोरा हे सुनेत्रा पवार यांनी होकार दिलाय हा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने गेले, तर त्यांच्या पाठोपाठ रात्री उशिरा सुनेत्रा पवार सुद्धा पार्थ पवार आणि जय पवार यांना सोबत घेऊन मुंबईत दाखल झाल्या। मंडळी, याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर येते, ती म्हणजे अजित पवार यांचा अंत्यविधी संपताच 4 महत्त्वाचे नेते बारामतीच्या हॉटेलवर जमले आणि तिथं त्यांची बैठक पार पडली। यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित होते असं देखील आता बोललं जातंय। त्यानंतर त्याच रात्री तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तातडीने मुंबईला आले। धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आणण्यात आलं। अजित पवारांचं अस्थि विसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली होती। याची कल्पना पवार कुटुंबियांना देण्यात आली नव्हती आणि त्यात आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केलाय आणि त्यांना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल काहीच माहित नाही असा देखील खुलासा केलाय। खरं तर उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री पद हे काही पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पदाप्रमाणे घटनात्मक नाही. पंतप्रधान पद आणि मुख्यमंत्री पद घटनात्मक असल्यानं या पदावरील व्यक्तीचं निधन झाल्यास ते जास्त वेळ रिक्त ठेवण्यात येत नाही. मात्र उपमुख्यमंत्री पदाचं तसं नाही. त्यामुळं अजित पवारांसारख्या खमक्या नेत्याच्या निधनानंतर ते काही काळ रिक्त राहिलं असतं तरी फारसा फरक पडला नसता. मात्र असं असतानाही उपमुख्यमंत्री पदाबाबत तातडीने निर्णय घेऊन सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी का करण्यात आली याची काही महत्त्वाची कारणं समोर येत आहेत. यामधील पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पक्षातील निर्णायकी संपवणं हे आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता होती. अशा परिस्थितीत पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी सर्वांची स्वीकारार्हता असेल अशा व्यक्तीकडे पक्षाचं नेतृत्व तातडीनं सोपवण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. अजित पवार यांच्या पक्षात सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल असे अनेक प्रभावी नेते असले तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात अजितदादा हेच एकमेव सर्वसामान्य नेतृत्व होते. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या पश्चात पवार कुटुंबियांबाहेर अन्य कुणाकडे नेतृत्व देण्यात आलं असतं तर त्या नेत्याचं नेतृत्व इतरांनी मान्य केलं असतं याची शक्यता फारच कमी होती. पवार कुटुंबांबाहेर कुणाला तरी उपमुख्यमंत्री केलं असतं तर त्यामुळं पक्षांतर्गत स्पर्धा वाढली असती. मात्र नेतृत्व पवार कुटुंबात राहिल्यास त्याला विरोध होण्याची शक्यता नव्हती. ही बाब उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडताना लक्षात घेण्यात आली. त्यात पक्षातील कार्यकर्त्यांचा आणि आमदारांचा ओढा पवार कुटुंबातील व्यक्तीकडेच होता. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या कुटुंबामधील पार्थ पवार, जय पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्यापैकी कुणाकडे तरी नेतृत्व सोपवणं योग्य ठरलं असतं. त्यात अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना अद्याप पुरेसा राजकीय अनुभव नसल्यानं त्यांच्याकडे नेतृत्व सोपवणं व्यवहार्य ठरलं नसतं. त्याऐवजी सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवणं योग्य ठरेल असा विचार करून पक्षातील धुरीणांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सुनेत्रा पवार यांच्या सुमारे 1.5 वर्षांपासून राज्यसभा खासदार म्हणून अनुभव आहे. तसंच त्यांनी बारामतीमध्ये सामाजिक आणि राजकीय कामात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालं. एवढंच नाही तर अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर अवघ्या 2 दिवसात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयामागे केवळ भावनिकताच नाही तर अतिशय चपळ राजकीय हालचाली आणि दूरदृष्टी सुद्धा आहे. त्याचं कारण म्हणजे अजितदादांच्या निधनामुळे पक्षात निर्णायकी निर्माण झाल्यानं ही नेतृत्वहीनता जास्त काळ राहिली असती तर पक्षातील आमदार, नेते आणि कार्यकर्ते नेतृत्वासाठी शरद पवार गटात किंवा भाजपच्या दिशेने जाण्याची शक्यता होती. खरं तर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत सुरुवातीला ही जबाबदारी स्वीकारण्याबाबत साशंकता व्यक्त केली होती. मात्र पक्षाच्या हितासाठी आणि मुलांच्या राजकीय भविष्याचा विचार करून अत्यंत दुःखद प्रसंगामध्येही पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार ह्या ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाल्या. याबरोबरच सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदावर निवड करण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे अजितदादांच्या निधनामुळे जनतेची आणि कार्यकर्त्यांची सहानुभूती दादांच्या कुटुंबियांभोवती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अजितदादांच्या पत्नीकडे नेतृत्व सोपवल्यानं त्या सहानुभूतीचा लाभ पक्षाला मिळेल. तसंच बारामती आणि पुण्याच्या पट्ट्यात पवार नावाचं जे राजकीय वजन आहे ते टिकून ठेवण्यात यश मिळेल असा अंदाज पक्षातील वरिष्ठांनी बांधलाय. अजितदादांच्या निधनामुळे पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक लढवून ती जागा पवारांच्या ताब्यात ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून अधिकार देणं ही सुद्धा एक मोठी रणनीती आहे. त्यामधूनच यांची नेतृत्वासाठी निवड करण्यात आली आहे. तसंच आतापर्यंत महाराष्ट्रात एकाही महिलेची मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदी निवड झालेली नाही. आता सुनेत्रा पवार यांच्या निमित्तानं राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाल्यास महिला मतदारांमध्ये महायुतीबद्दल सकारात्मक संदेश जाईल हे राजकीय गणित मांडूनही सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी करण्यात आलेली निवड ही राजकीय अपरिहार्य आणि वारसा हक्क यांचा सुवर्ण मध्य आहे. अजितदादांच्या निधनानंतर जो मोठा धक्का पक्षाला बसला होता त्यातून सावरण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये आपली ताकद टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीनं हे सुनेत्रा पवार कार्ड खेळलं आहे. अजित पवारांच्या अचानक जाण्यानं निर्माण झालेला पेच सुनेत्रा पवार यांच्या निवडीने तात्पुरता सुटला असला तरी प्रत्यक्षात त्यांची कार्यशैली कशी राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तसंच अजित पवार गटातल्या नेत्यांनी केलेली
केलेली ही खेळी कितपत यशस्वी ठरेल याचं उत्तर येणारा काळच देईल. आता अजितदादा नसताना त्यांच्या पक्षाभोवती निर्माण झालेली वलय टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यशस्वी ठरणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलीनीकरण झाल्यास त्यात अजित पवार कुटुंबांचं स्थान काय असणार? अजित पवार गटातील स्थानिक पातळीवर प्रभावी असलेले नेते भविष्यात काय भूमिका घेणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विश्वासबारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.